माध्यमातून घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली आपल्या सर्वांची लाडकी, मानाची, हक्काची, प्रतिष्ठेची, आवडती लोकप्रिय स्पर्धा अर्थात वाय कट्टा वाय चषक 2025 हे 15वं पर्व. चला बॉलिंग टीमला एक विनंती आहे, स्मॅशर्स आपला एक प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आणि आज या ठिकाणी महिला शाखा प्रमुख सन्माननीय पार्वतीताई माने यांचं सुद्धा शुभागमन होतंय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ताई आपलं सहर्ष स्वागत या वाय चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि या महिलांच्या सामन्यादरम्यान आपण आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. तर समीक्षा गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झाली आहे. स्मॅशर्सने प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. रेड वर्सेस येलो म्हणजे महिलांचा सामना आहे. सध्या मार्गशीर्ष महिना आहे, गुरुवारचा दिवस आहे. तर असं आपण म्हणू शकतो की हळदी कुंकूचा सामना आता सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय, आपण असं नक्कीच म्हणतोय. एक चांगली मॅच रंगेल त्यात काही शंका नाहीये. तर दोन्ही टीमला शुभेच्छा या मॅच साठी. ओपनिंग पेअर मैदानावरती निधी आणि किरण. स्ट्राइक वरती सध्या निधी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण. तर बॉलिंग साठी मात्र बॉलिंग मार्क वरती समीक्षा. वेगवेगळ्या रंगांचे टी शर्ट्स आहेत. एका बाजूला आपण बघतोय ती टीम आहे यशवीर, ज्यांनी मात्र पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगला खेळ दाखवला. आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या विरोधात मात्र आता एक नवीन टीम जी पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये या पर्वात खेळते ती म्हणजे स्मॅशर्स. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू बीमर चेंडू आहे. अबोव द बेस्ट गोलंदाजी केली गेली आहे. पहिल्या चेंडूसाठी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 पंच लागू करतील. अगदी कमरेवरचा मारा होता, त्यावर मात्र एक धाव धावून सुद्धा काढली गेली. परंतु या स्पर्धेचे नियम थोडेसे वेगळे आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा रन्स जे आहेत ते मिळणार नाहीयेत. त्यावर तुम्ही एक सिंगल काढलात ती फक्त तुम्हाला मिळेल. नो बॉलचा कोणताही एक्स्ट्रा रन्स तुम्हाला मिळणार नाहीये. एका धावेने मात्र सुरुवात सामन्याला. सामना क्रमांक 2 निधी आणि किरण. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल दिशा दाखवण्याचं काम केलं. रनआउटची संधी आहे. क्लोज कॉल असू शकतो. करीबी मामला. सेलिब्रेशन अगोदरच चालू झालंय आणि रिव्ह्यूची मागणी केली आहे. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं किंवा कोणत्याही खेळामध्ये असं म्हटलं जातं की नेव्हर सेलिब्रेट सो अर्ली. पण सेलिब्रेशन ज्या पद्धतीने केलं गेलं त्यावेळेला मात्र कुठेतरी त्यांच्यातला आत्मविश्वास झळकलेला आपल्याला बघायला मिळाला की त्यांना सुद्धा माहिती आहे की आम्ही त्यांना आउट केलंय. पण टीव्ही अंपायरच्या माध्यमातून मात्र काय निर्णय येतोय हे आपल्याला आता बघायचंय. संदीप दादा याची पडताळणी करतायत. बघूया काय निर्णय येतोय टीव्ही अंपायर कडून. हृदयात धगधग वाढली आहे. सर्वांचं लक्ष आमच्या मेगा स्क्रीनकडे आहे. तिथे काय घडलंय. दूध का दूध और पाणी का पाणी केलं जाईल. आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्स वरती ही स्पर्धा 3 वेगवेगळ्या अँगलने आपण बघू शकता. आणि पंचांचा निर्णय यस बॅटर आउट, माघारी परतावं लागेल. आणखीन एक विकेट गमावली गेली आहे. आणखीन एक बॅटर आउट झाली आहे. महिलांचं क्रिकेट उद्या आपण ओव्हर 40 म्हणजे 40 वर्षावरील खेळाडूंचा खेळ सुद्धा सत्राच्या मध्ये पाहणार आहोत. उद्या सुद्धा लेडीज म्हणजे महिलांचे सामने असणार आहेत. एक क्वालिटी क्रिकेट आपण बघतोय. अगदी वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये हे क्रिकेट खेळवलं जात आहे. ओपन हाफ आहे, लेडीज हाफ आहे आणि ओव्हर 40चा एक हाफ आहे. अशा 3 हाफ मध्ये ही स्पर्धा 56 संघ या 15व्या पर्वामध्ये आज सहभागी झालेत या वाय चषकामध्ये. पुढचा चेंडू न्यू बॅटर मैदानावर. आणि या वेळेला मागील मॅचची प्लेअर ऑफ द मॅच मनाली मैदानावरती दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा 1 रन. पंच अजित निकम सर आपल्या अनोख्या शैलीमध्ये आज नेहमी पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना बघत असतो. यावेळेला बॅकफुटवर जाऊन पुल केलाय बॉल आणि सरळ मात्र खेळाडूच्या हातामध्ये. विकेटचं पतन होईल. आणखीन एक धक्का लागतोय आणि किरण बॅक टू दी डगआउट. ओपनिंग पेअर मात्र आता पूर्णतः तंबूच्या आसऱ्याला परतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. अगेन्स्ट विथ द टर्न खेळायचा प्रयत्न होता. मिड विकेटवर फिल्डर तैनात आणि स्ट्रेट इन टू दी बास्केट. मोठा विकेट आलाय. चांगली सुरुवात समीक्षाच्या माध्यमातून केली जाते. काही एक्स्ट्रा रन्स त्यांनी खर्च जरूर केल्या परंतु 2 विकेट्स पटकावले. फक्त 2च धावा त्यांनी दिल्यात.
न्यू बॅटरची जोडी आता मात्र मैदानावर. सपना आल्या आणि सपनाने मात्र गोलंदाजाचं स्वप्न चूर करून टाकलंय. पहिलाच बॉल फुल टॉस मिळाला आणि त्या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. चेंडू जाईल सीमा पार, रन मिळतील 4. आलाय हा वाय चषक चौकार. 6 धावा. तीन चेंडू पूर्ण, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. सपनानं फुलटॉस चेंडू समीक्षाने हाताळला होता, त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला गेलाय. पुन्हा एकदा मात्र चांगला टर्न पाहायला मिळतोय. अपील केली आहे आणि अपीलला मान्यता सुद्धा मिळाली आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात आमचे मागचे पंच सुद्धा त्या ठिकाणी कान लावून आहेत, लक्ष लावून आहेत या मॅच मध्ये आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात सपना सुद्धा तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागेल. चला टीव्ही अंपायर कडे मागणी केली जाईल. टीव्ही अंपायर कडे मागणी केली जाईल. आणि डगआउट मधून कोणीही ग्राउंडवर येऊ नका मॅडम, आपल्याला विनंती आहे. सर्व टीमला एक सूचना आहे की मॅच चालू असताना ऑनफिल्ड प्लेयर्स जे आहेत ते काही आर्ग्युमेंट करू शकतील, बाकी बाहेरून आपण कोणी ग्राउंडवरती यायचं नाहीये. एक चौकार ठोकला होता या अगोदर आणि त्यानंतर मात्र आता कॉट बिहाइंडची अपील केली गेली. ऑनफिल्ड पंचांचं ओरिजिनल डिसिजन इज आउट. फक्त आता याची पडताळणी केली जाते आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. आणि टीव्ही अंपायरने सुद्धा निर्णय कळवलाय, बॅटर आउट. आणखीन एक धक्का लागतोय. पहिल्या मॅचची विजेता टीम आज मात्र दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या डावात बॅटिंग करत असताना कुठेतरी अडचणीत सापडताना दिसतेय. चला जरा लवकर चला. समीक्षाचा पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस मिळाला होता. मिड विकेट कडे बॉल ट्रॅव्हल करतोय. फिल्डर तिकडे मात्र जबरदस्त प्रदर्शन करतायत क्षेत्ररक्षणाचं. आणखीन एका धावेची भर पडते. धावफलकात आणखीन एका धावेची वाढ होते. धावफलकात एका धावेची वाढ झाल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. आणि हा शेवटचा बॉलचा इशारा, 1 टू गोचा इशारा पंच अजित निकम सरांकडून. फिल्डिंग मध्ये थोडासा या ठिकाणी बदल करू इच्छितात कॅप्टन. शेवटचा बॉल पाहूया समीक्षाच्या पहिल्या षटकातला. यावेळेला मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा त्याच दिशेला बॉल खेळलाय. असं वाटलं की या मागील बॉलचा ऍक्शन रिप्ले पाहिला की काय, परंतु यावेळेला बॅकफुटवर जाऊन आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक खेळला. एका सिंगलने मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावर धावा या सिंगल सोबत जाऊन पोहोचतील त्या 8 धावा. थँक्यू सो मच. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण.
प्रत्येकाला या ठिकाणी क्रिकेट खेळायचं आहे. आपल्या आयुष्यात एकदा ना एकदा तरी प्रत्येकाने या ठिकाणी आलेले सर्व प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, खेळाडू असतील, आमचे कॉमेंटेटर असतील, आमचे यूट्यूब लाईव्हचे कॅमेरामन असतील, सर्वांनी एकदा तरी आपल्या लाईफमध्ये क्रिकेट खेळलेलं आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कोणता असेल ना तर तो म्हणजे क्रिकेट. कारण क्रिकेट हे कोणत्याही क्षेत्रामध्ये अगदी इझिली खेळलं जाऊ शकतं. कोणत्याही छोट्याशा जागेमध्ये चांगली गोलंदाजी या वेळेला पाहायला मिळते आहे. बॉलिंगसाठी मात्र ओव्हर नंबर 2 मध्ये सोनल राईट आर्म राऊंड. पहिला चेंडू मात्र निर्धावरित्या हाताळला गेलाय. एक क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवतो या 5 दिवसांचा जो क्रिकेटचा हा उत्सव आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा हा उत्सवच म्हणावा लागेल, कारण संपूर्ण महाराष्ट्र आज या अंडरम बॉक्स क्रिकेटचे सर्व चाहते, खेळाडू, मान्यवरांची मोठी मांदियाळी सर्व काही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. जसा प्रत्येक सण दरवर्षी येतो तसा मात्र वाय चषकाचं आयोजन सुद्धा दरवर्षी निरंतर होते गेले 15 वर्ष. डाऊन द लेग साइड हा व्हाईट बॉलचा इशारा, आणि याचं मात्र संपूर्ण श्रेय जात आहे ते मंगेश नारकर मित्रमंडळांच्या प्रत्येक सभासदाला आणि त्याचबरोबर आमच्या सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक अमय घोले साहेबांना, की गेली 15 वर्ष या स्पर्धेला एक खंबीर पाठिंबा त्यांनी दिलाय. आमचे सर्व स्पॉन्सर्स असतील ते दरवर्षी त्यांचे बॅनर आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. सुधांशू स्पोर्ट्स, कोलिको एंटरप्राइजेस, करण डेकोरेटर्स, प्रोलिंग स्पोर्ट्स. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. त्याचबरोबर आमचा गेट्सबीचा बॅनर तुम्हाला दरवर्षी या मैदानावरती लागलेला दिसून येतो. सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलेला फटका तिकडे समीक्षा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहे आणि 4 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट करायचा प्रयत्न तिकडे केला गेलाय, परंतु बॉल जाऊन विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगलं यष्टी रक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय मागील काही मॅच पासून महिलांच्याही गटातून. आणि 1 टू गोचा इशारा, शेवटचा बॉल. या वेळेला आडव्या बॅटने काय फिल्डिंग केली आहे, वा. मी सर्वांना विनंती करेन, ही फिल्डिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. धराने मात्र या ठिकाणी काय फिल्डिंग दाखवली आहे आपल्या टीमसाठी. मला वाटतं जर तिच्या पायाला बॉल लावून तिने बॉल अडवला नसताना तर पाठीमागे चौकारच गेला असता. अशी एक जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन. आपले पूर्ण एफर्ट्स देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपला प्रत्येक टीमचा सहभाग सदस्य करतोय. या वेळेला मात्र पुन्हा एकदा धराच्या दिशेला बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग, पुन्हा थ्रोही चांगला आहे. नवीन ओव्हरची सुरुवात या वेळेला. निर्धाव चेंडू नव्हते आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. कोमलताई चौगुले घोले यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. संध्याकाळच्या सत्रामध्ये या महिला गटाच्या स्पर्धेला मात्र त्यांच्या शुभ हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यांच्या समवेत महिला विभाग प्रमुख सौ चित्राताई पाटील, महिला उपविभाग प्रमुख सौ सविताताई देशमुख, त्याचबरोबर उपविभाग समन्वयक सौ उर्मिलाताई कलिये तावडे, त्याचबरोबर सौ निकिताताई दळवी गायकवाड, युवा सेना विभाग अधिकारी आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत केलंय. आणि नक्कीच महिला शाखा प्रमुख पार्वतीताई माने या सुद्धा आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचं स्वागत. चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतंय महिलांच्या गटातून सुद्धा. सध्या दुसरी मॅच माफ करा. आणि हा व्हाईट बॉलचा इशारा जयश्रीच्या या चेंडूसाठी. आज महिलांचे 7 सामने एकंदरीत खेळवले जाणार. या वेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक, सीधी बॅट, नो बकवास, 4 धावा, वाय चषक चौकार.
टीमच्या इच्छा त्या पूर्ण करतायत. जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कव्हरचा फटका या ठिकाणी. फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळेल मनीषाला. एकेरी धावेने संघाच्या धावफलकात बदल घडलाय. मागील बॉलवरती मात्र एक मोठा फटका आलाय. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मेगा स्क्रीनवरती आपण ही स्पर्धा पाहू शकता प्रोलिंग स्पोर्ट्सद्वारे. दुसऱ्या बाजूने मनाली खूप वेळ मात्र संघर्ष करते मैदानावरती. मगाच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा ठरल्या होत्या आणि या मॅच मध्ये मात्र त्यांना आपल्या टीमची जबाबदारी स्वीकारावी लागेल. कारण स्कोर जर आपण पाहिला तर तितक्या चांगल्या स्थितीमध्ये नाही म्हणता येणार. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 18 धावा 3 गडी बाद. क्षेत्ररक्षकांमध्ये थोडासा बदल केलाय. प्लेयर स्वॅप केले जात आहेत. दोन बॉलचा खेळ बाकी. या वेळेला बॅटची बाहेरची कडा घेतली आहे. कॉलिंग मध्ये मात्र थोडीशी गडबड झाली होती, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील, बॉलला अडवतील, बॉलची फेक करतील, तोपर्यंत आणखीन एका धावेची भर पडते. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. तिकडे मात्र विकेट किपरच्या दिशेला बॉल गेला होता आणि हा 1 to goचा इशारा. आपल्या अनोख्या शैलीमध्ये आज बऱ्याच स्पर्धा ज्यांनी या 1 to goच्या जीवावर गाजवल्या आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची स्पर्धा जिथे जिथे असेल तिथे तिथे मात्र अजित निकम सरांना पसंती आहे आणि त्याचं कारण आहे त्यांची ही 1 to goची स्टाईल, त्यांची ही अनोखी शैली. शेवटचा बॉल होता आणि या शेवटच्या बॉलवरती मात्र फेअर डिलिव्हरीचा इशारा आलाय. कोणताही एक्स्ट्रा धावेचा इशारा येत नाहीये, त्यामुळे डॉट बॉलने ओव्हर नंबर 3 ची सांगत आपण बघत आहात. आज ज्या ताकदीनं महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत, त्यानिमित्तानं मात्र आपण जर पाहिलं तर गेली 4 वर्ष आणि हे 5वं वर्ष आहे की जिथे या स्पर्धेमध्ये महिलांना संधी दिली गेली आहे. मागील 4 पर्वांची माहिती सुद्धा आपण घेतली की कोणत्या संघाने मागील 4 पर्व जिंकली आहेत आणि शेवटची ओव्हर जी पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे श्रुतिकाच्या हातामध्ये सोपवली गेली आहे. सध्या 3 ओव्हर नंतर 19 आहेत. 3 विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेत यशवीर टीम कडून. मनाली अजूनही मैदानावरती आहे, जी मागील मॅचची प्लेअर ऑफ द मॅच ठरली आहे. श्रुतिकाचा पहिला बॉल आणि या वेळेला मात्र फिल्डरच्या हातामध्ये हा बॉल चाललाय. सिंगल येते पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा मात्र आपण मागील 4 पर्वांकडे लक्ष टाकूया. महिला गटातून मात्र कोणी कोणी सामने जिंकले आहेत, कोणी कोणी स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेला एक चांगली परंपरा आहे, चांगला वारसा आहे, एक चांगला इतिहास आहे आणि प्रत्येक वर्षाची माहिती आहे आमच्या आयोजन समितीकडे. या वेळेला मात्र सुंदर चेंडू, चांगला टर्न मिळाला होता बॉलला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कलेक्शनमध्ये मात्र थोडीशी गडबड झाली जरूर. महिला गटातून आपण जसं बघतोय की पहिला पर्व जे आहे 2021 मध्ये महिलांना या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संधी दिली गेली. त्यावेळेला टीम युवाने बाजी मारली होती, अंतिम विजेतेपद या स्पर्धेचं पटकावलं होतं. दुसऱ्या पर्वात 2022 मध्ये हिंदवी स्वराज्य युवा या नावाने ती टीम खेळली होती, त्यांनी मात्र बाजी मारली. 2023 जय भारत आणि 2024 ओमकार मालाड महिलांच्या संघाने मात्र ही 4 पर्व आपण ज्या पद्धतीने जिंकली आहेत हे पाहिलं. आता हे 5वं पर्व कोणाच्या नावावरती असणार? 12 महिलांचे संघ या स्पर्धेत सहभागी आहेत. 21 वर 3 सध्या टीम यशवीर. तिसरा चेंडू सरळ बॅटने फटका सजवलाय आणि जमिनीवर गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय हा खणखणीत वाय चषक चौकार.
केली या मॅच दरम्यान. 2 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेत. या वेळेला सोडून दिलाय बॉल, जाऊन दिलाय, जागा करून दिली आहे बॉलला. ट्रॅफिक क्लिअर केलंय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त रन्स येत आहेत. आता मात्र फायटिंग स्कोर बनेल असं वाटतंय. आणि हा चोरट्या धावेचा प्रयत्न तिकडे केला गेला होता, परंतु वेळेत मात्र माघारी परतली आहे म्हणाली. रिस्क घेतली होती, थोडीशी धाव घेण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत होते. आतापर्यंत मनीषाने मात्र माघार घ्यायला लावली. पुन्हा एकदा मात्र या वेळेला अगदी गॅप मध्ये फटका सजवला जातोय आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, आणखीन एक जबरदस्त चौकार. आणि या चौकारानंतर स्कोर जर आपण पाहिला तर धावफलकाच्या आकड्यात मात्र बदल घडलाय. एक बऱ्याच वेळेला आपण शेवटच्या बॉलवर चौकारही आलेला पाहिला आणि बऱ्याच वेळेला मात्र शेवटच्या बॉलवरती विकेट आलेला सुद्धा पाहिला. आणि तेच घडलंय या वेळेला. शेवटच्या बॉलवरती आलाय दे दनादन चौकार. आणि या चौकारासोबत आता टोटल स्कोर जर आपण पाहिला तर 24 चेंडूंचा खेळ म्हणजे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 या धावसंख्येवर. 33 रन्स ऑन दी बोर्ड अँड 34 रन्स टू विन. स्मॅशर संघासोबत खेळण्यासाठी ही मॅच संपल्यानंतर मात्र हा टॉस केला जाणार आहे. तर 34 धावांचा पाठलाग मात्र या वेळेला करावा लागणार आहे स्मॅशर्स टीमला. यशवीर इलेव्हनने प्रथमतः 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना 33 धावा जमवल्या आणि 34 धावांचं आवाहन या ठिकाणी मात्र आता ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 34 धावा म्हणजे जवळपास 8.25 चा रिक्वायर्ड रन रेट. 8.25 रन्स पर ओव्हर. कमीत कमी प्रति ओव्हर 2 चौकार बनवणं किंवा ठोकणं गरजेचं आहे असं म्हणावं लागेल. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाली आहे. मी विनंती करतोय स्मॅशर्स टीम आपला कोणी प्रतिनिधी अजून इथे आलेला नाहीये. आपला एक प्रतिनिधी कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. स्मॅशर्स टीम आपला एक राखीव खेळाडू, आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरा येऊ द्या. आणि स्मॅशर्स बरोबर यशवीर टीम आपला सुद्धा एक प्रतिनिधी कृपया आपण कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा है. ठीक है, अपना नाम बता देना खाली बॉलिंग के पहले. यस. चार ओवर में 34 रनों की दरकार होगी ये मुकाबला जीतने के लिए. एक चांगलं क्रिकेट आपण अनुभवतोय, एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण अनुभवतोय, एक ऑल इज वेल असं आयोजन आपण अनुभवतोय. ते म्हणजे मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित सन्माननीय कार्यसम्राट शिवसेना नगरसेवक युवासेना सरचिटणीस अमेय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा अर्थात तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता हक्काचा मानाचा वाय चषक 2025. दुसरी रजनी या स्पर्धेची महिला गटातून मात्र दुसरा सामना सध्या मैदानामध्ये रंगतोय. कोमलताई या मॅचचा आनंद घेत आहेत, चित्राताई या मॅचचा आनंद घेत आहेत, सविताताई या ठिकाणी उपस्थित आहेत, उर्मिलताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निकिताताई सोबत या ठिकाणी माने मॅडम सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. शिवसेनेच्या सर्व रणरागिणी या मॅचचा आनंद घेत आहेत आणि मुंबईच्या या महिला रणरागिणी आज मात्र क्रिकेटचा हा खेळ या ठिकाणी सादर करतायत. 34 धावांचा पाठलाग आणि बॉलिंग मार्कवरती मिनल, बॅटिंगसाठी सुचिता आणि प्राची.
बघूया काय घडतंय. स्मॅशर्स पहिलीच मॅच खेळते या पर्वातली. यशवीरने मात्र एक सामना या अगोदर जिंकलेला आहे आणि पहिल्याच बॉलवरती सुचिताच्या बॅटमधून सूचना दिली गेली आहे. गोलंदाज मिनलला पहिल्याच बॉलवरती ठोकला गेलाय खणखणीत चौकार. हाफ डन आणि पहिल्या दोन्हीही चेंडूवरती घणाघाती प्रहार. दोन्ही वेळेला चेंडू सीमा पार. रन मिळतील पुन्हा 4 आणि आलाय हा वाय चषक चौकार. आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला अगदी व्ही शेप मध्ये चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न. तिकडे एक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला, काऊ कॉर्नरला. मैदानाच्या अगदी तिन्ही बाजूला तुम्ही चौकार ठोकू शकता. चांगले प्रयत्न सुचिताचे. या वेळेला पुन्हा एकदा मात्र या वेळेला फिल्डर तिकडे तैनात होती. मनीषा चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन. एक सिंगल तिकडे अर्जित केली गेली आहे सुचिताच्या माध्यमातून आलेल्या या फटक्यासोबत. 4 चेंडू आणि धावा झाल्यात बिनगडी बाद 9. नो लॉस, 9 रन्स ऑन दी बोर्ड. आणि या वेळेला नो बॉल पंचांकडून कळवला गेलाय आणि या नो बॉल वरती मात्र हवेत फटका सजवला होता. एकच रन मिळणार आहे. ओव्हर स्टेपिंग साठी मात्र हा नो बॉल घोषित केला होता पंचांनी. पंचांचं अगदी बारीक लक्ष आहे. अतिशय कडक शिस्तीचे पंच आहेत. तुम्ही जराशी जरी चुकी तिकडे केला तर त्या चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा मात्र चुकी केली होती अगोदर. तीच चुकी मात्र पुनरावृत्ती या वेळेला आणि या चुकीवरती मात्र आता माफी फलंदाजाला नसेल. बॅटर आउट. प्राचीला माघारी परतावं लागेल. वन डाऊन बॅटरच्या भूमिकेत. एक वेळेला मात्र जीवनदान मिळालं. त्या जीवनदानाचा हवा तसा फायदा तिकडे प्राचीला उचलता आला नाही. पुन्हा एकदा मात्र हवेत फटका खेळून बॉक्स आउट झाली आहे आणि तिची जागा घेते निकिता. या वेळेला सुद्धा हवेत फटका आणि आणखीन एक झटका स्मॅशर्स टीमला. वरती मात्र नवीन गोलंदाज, महिला गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि ही ओव्हर सोपवली गेली आहे मनालीच्या हातामध्ये. सध्या स्ट्राईक वरती आपल्याला सुचिता पाहायला मिळते. 2 चौकार आले होते त्यांच्या बॅटमधून आणि अशाच बॅटिंगची गरज आहे सध्या स्मॅशर्स टीमला. परंतु थोडंसं विकेट वाचवणे क्रिकेट खेळणं गरजेचं आहे कारण याच ओव्हरमध्ये मात्र 2 विकेट सुद्धा आलेत. 10 रन ऑन दी बोर्ड विद द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर फर्स्ट ओवर. पहले ओवर की समाप्ति और बिना किसी नुकसान के 10 रन, 2 विकेट के नुकसान पर 10 रन. 2 विकेट्स गमावले, 10 धावा जमवल्यात पहिल्या ओव्हर दरम्यान. आणि नवीन ओव्हरसाठी मात्र आता मनाली. पहिल्या सामन्यादरम्यान प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा त्यांना दिला गेला होता. चांगलं प्रदर्शन केलं होतं. एक अष्टपैलू कामगिरीचं दर्शन त्यांनी घडवून आणलं होतं सर्व प्रेक्षकांना. 2 विकेट्स पटकावल्या होत्या. त्याचबरोबर 14 धावा त्यांनी बॅटिंग मध्ये बनवल्या होत्या. सध्या स्ट्राईक वरती सुचिता. ओव्हर द विकेटचा अँगल बनवत मनाली मात्र बॉलिंग साठी सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, 6 टू गो. पहिला चेंडू आणि हा बॉल सुद्धा हवेत आहे. आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल.
एक मोठा विकेट मिळालाय. ज्या फलंदाजांनी 2 चौकार ठोकले होते त्या सुचिताला मात्र या वेळेला मनालीने आउट केलंय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सफलता मनालीच्या नावावरती. सॉफ्ट डिस्मिसल आणि 3 बॅक टू बॅक विकेट्स आलेत. टीमची हॅट्रिक पूर्ण झाली आहे. भले गोलंदाजांची विकेट हॅट्रिक पूर्ण नसली झाली तरी टीमची एक विकेट हॅट्रिक नक्कीच पूर्ण होते. टीम वर्क इज अ ड्रीम वर्क. दुसरा चेंडू या वेळेला मनगटी फटका तिकडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तो सोनलच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग निपाच्या माध्यमातून. पुढचा बॉल. या वेळेला मात्र काउ कॉर्नर क्षेत्राकडे बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केला होता. सुरुवातीला मीनाक्षीने जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये, मनीषाने, आणि तदनंतर सुचिताने चांगली सुरुवात केली. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स इकडे मात्र पंच अजित निकम सरांच्या माध्यमातून कळवले जात आहेत. हळूहळू हा पाठलाग चालू आहे 34 धावांचा. आणि हा नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून कळवला जातोय. खूप सारे एक्स्ट्रा रन्स कालही आणि आजही आपल्याला पाहायला मिळाले, मग ते खुल्या गटातल्या खेळाडूंकडून असो, महिला गटातल्या खेळाडूंकडून असो. सोपं नाही आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळणं, आपल्याला दिसतं तितकं. चांगलं कंट्रोल तुमच्याकडे असलं पाहिजे. लाईन आणि लेंथ वरती अचूक टप्पा तुम्हाला हाताळता आला पाहिजे. आणि या वेळेला तर स्विचिटचा फटका अगदी रिव्हर्स मध्ये. काय फटका सजवलाय, जबरदस्त एक्झिक्युशन. आणि सिंगल रन तिकडे मात्र घेतली गेली आहे जयश्रीच्या माध्यमातून. 4 चेंडू पूर्ण. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा झाल्यात 14. अजूनही 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. मिनलचा एक वेगवान बॉल. या वेळेला बॉल आणि बॅट मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मिनलच्या ओव्हर मधला. आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र चांगला फटका केला, परंतु मनीषाची जबरदस्त फिल्डिंग तिकडे बघायला मिळते. एकेरी धावेने मात्र शेवटच्या बॉलवर या ओव्हरची समाप्ती होते. आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यावर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 15 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 विकेट्स आतापर्यंत गमावले ते टीम स्मॅशर्सने. म्हणजे जवळपास 9.5चा रिक्वायर्ड रन रेट आहे. कमीत कमी 2 चौकार, म्हणजे सुरुवातीपासूनच तसं बघायला गेलं तर 8.5चा रिक्वायर्ड रन रेट होताच. पण यानंतर मात्र आता 9.5 रन प्रति ओव्हर. बॉलिंगसाठी निपा आली आहेत. यानंतर स्मॅशर्स वर्सेस विनिशा 11 यांचा सामना असणार आहे. टॉससाठी आपण रेडी राहा विनिशा 11. या वेळेला मात्र रूम बनवून खेळायचा प्रयत्न तिकडे केला जात होता, परंतु चेंडू मात्र अगदी हलक्या हाताने हाताळला गेला होता निपा यांच्या माध्यमातून. एक स्लोअर वन डिलिव्हरी होती, एक फ्लाइटेड डिलिव्हरी होती आणि त्यावरती मात्र बीट झाली आहे. बॅटर सोनल स्ट्राईकवर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि तितकीच चांगली विकेट किपिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षणही तितकंच जबरदस्त केलं जाते निपाच्या गोलंदाजीवरती. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. निर्धाव चेंडू हाताळले गेलेत निपाकडून. आता मात्र 10 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 10 चेंडूंमध्ये 19 बनवायचे आहेत. कमीत कमी 4 चौकारी या 10 बॉलमध्ये तुम्हाला खेळावे लागतील. टॅप केलं या वेळेला वरती बॉलर झेड. बॉल लॉंग ऑफच्या दिशेला चाललाय. एकच धाव घेण्याची संधी मिळते. सिंगल डबलचं क्रिकेट नाहीये हे. आता तुम्हाला हात खोलावेच लागतील, त्याशिवाय मात्र तुम्ही ही मॅच जिंकू शकणार नाही. हे कुठेतरी स्मॅशर्सला लक्षात घ्यावं लागेल.
स्ट्राईक वरती जयश्री आणि जयश्रीने मात्र हवयेत फटका खेळलाय आणि त्या ठिकाणी मात्र एक जबरदस्त कॅच पकडली गेली आहे मिनल यांच्या माध्यमातून आणि विकेटचं पतन. जयश्री बॅक टू दी पॅव्हेलियन. आता मात्र या ठिकाणी टीम यशवीर जी आहे ती कुठेतरी या मॅच वरती पकड मजबूत कर का मैदानावरती 8 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि जिंकण्यासाठी मात्र अजूनही 18 धावांची गरज. म्हणजे या 8 बॉलमध्ये 4 षटकार आणि 2 सिंगल तुम्हाला खेळायचे आहेत. 4 चौकार आणि 2 सिंगल तुम्हाला खेळायचे आहेत. स्मॅशर्स वर्सेस यशवीर सध्या मॅच नंबर 2 चालू आहे. यानंतर मॅच नंबर 3 महिला गटातली आज या रजनीतली असणार आहे. स्मॅशर्स वर्सेस यशवीर विनिशा 11. स्मॅशर्स वर्सेस विनिशा 11 यांच्यामध्ये सामना असेल. श्रुती काय स्ट्राईकवर. डावखुरी आताची बॅटर आहे. निपाय बॉलिंगसाठी. ओ या वेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय निपाच्या माध्यमातून. अगदी बॅटरला फॉलो केलं. बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल राहिली श्रुतिका. डॉट बॉल आलाय. आणखीन एक चेंडू कमी होतोय आणि शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधला फुल टॉस चेंडू होता. या वेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय आणि जबरदस्त फिल्डिंग या वेळेला केली जाते. लाजवाब फिल्डिंग तिकडे आपल्याला बघायला मिळते. जवळपास 2 धावा तरी अडवलेत आपल्या टीमला. या ठिकाणी मात्र थोडीशी मदत केली आपल्या 2 धावा अडवून. आणि हीच खासियत आहे. जितकी चांगली बॅटिंग तुम्ही केली आहे तितकीच चांगली फिल्डिंग तुम्हाला करावी लागते ज्या वेळेला तुमची बॉलिंग येते. आणि तेच केलं या वेळेला. आता 6 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 6 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. म्हणजे या 6 चेंडूंमध्ये 4 चौकार तुम्हाला ठोकावे लागणार आहेत. मानलं तर सोपं आणि मांडलं तर कठीण असं हे लक्ष्य आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. कोशिश करनी पड़ेगी क्योंकि वो कहा जाता है ना कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पॉवर प्लेचा इशारा आलाय. 4 चौकार 6 चेंडू ठोकायचे आहेत. रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार, बचेगा या बनेगा. आणि पहिल्याच बॉल वरती त्रिफळा उद्ध्वस्त. आता नैना मॅडम बघूया कशी बॅटिंग करतायत. 5 बॉलमध्ये 4 चौकार त्यांना खेळावे लागणार आहेत आपल्या टीमच्या विजयासाठी. टीमचं नाव आहे स्मॅशर्स. समोरच्या गोलंदाजाला स्मॅश करतील का हे पाहायचं आहे. आणि या वेळेला चांगला फटका खेळलाय परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव तर केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न. येस नो शेवटच्या क्षणाला केली. हो तिसऱ्याही धाबीची तयारी आहे आणि या 3 धावा कंप्लीट होत आहेत. वा एक चांगला ताळमेळ आहे जो गरजेचा आहे क्रिकेटमध्ये. येस नो आणि वेट या 3 शब्दांचा योग्य वापर या वेळेला केला गेला आणि 3 धावांची भर पडली स्कोर कार्ड वरती. आता 4 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावांची गरज आहे. म्हणजे 4 चेंडूंमध्ये अजूनही जवळपास नाही म्हटलं तरी 4 चौकार तुम्हाला खेळावेच लागणार आहेत. कारण या मैदानावरती 3 धावा मला वाटतं पहिल्यांदाच धावून काढल्या गेल्या असतील या 2 दिवसांमध्ये, या 2 रजनींमध्ये. त्या व्यतिरिक्त एक षटकार पाहिलाय. म्हणजे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट किंवा वाय चषकात कधी षटकार पाहिला नव्हता परंतु तो षटकार आपण काल पाहिला. 2 धावा धावून काढल्या आणि ओव्हरथ्रो मध्ये चौकार गेला होता. त्यामुळे मगाशी ज्या वेळेला ग्राफ दाखवला जात होता किती टोटल चौकार मारले गेले, किती टोटल षटकार मारले गेले, त्यावेळेला आम्ही थोडासा विचार केला की षटकार कसा काय एका याच्यात.
तेव्हा आम्हाला लक्षात आलं की काल ओव्हरथ्रोमुळे चौकार गेला आणि 2 धावा त्या अगोदर धावून काढल्या गेल्या होत्या. तसा काढलेला तो षटकार होता. पंच मात्र त्या ठिकाणी कुठेतरी थोडीशी घाई करायला लावतायत टीमला. थोडंसं वेळेचं भान राखा. प्रेशर आहे आम्हाला कळतंय, परंतु निर्धारित वेळेतच तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळलाय. थ्रू दी कव्हर चौकार ठोकायचा प्रयत्न होता. यावेळेला एकच धाव घेण्याची संधी मिळेल. मनीषा गोलंदाजी करतायत. बॅटिंगसाठी मात्र आपण नैना आणि नैना सोबत श्रुतिकाला बघतोय मैदानामध्ये स्मॅशर्सच्या वतीने. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये जवळपास अजून 12 धावांची गरज आहे. म्हणजे 3 बॉल आणि 3 चौकार गरजेचे आहेत. सोपं नाहीये, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. हा डॉट बॉल आल्यानंतर मला वाटतं या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली असं आपण म्हणू शकतो, कारण 2 बॉलमध्ये 12 बनवणं या मैदानावरती इतकं सोपं नाहीये. एकंदरीत यशस्वी टीम पुन्हा एकदा मात्र पकड मजबूत करताना दिसते या मॅच वरती. टू गोचा इशारा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि एक चौकार आलाय. हाच जर चौकार अगोदरच्या बॉलवर आला असता तर मॅच मध्ये अजून रंगत वाढली असती. आणि शेवटचा बॉल, या मॅचचा शेवटचा बॉल. 1 बॉल आणि 8 रनची आवश्यकता. यावेळेला मात्र शेवटच्या बॉलवर आली आणखीन एक विकेट आणि अशा पद्धतीने यशस्वी टीमने सलग दुसरा सामना आपल्या नावावरती केलेला आहे. सो वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम यशस्वी. अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक स्मॅशर्स. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय तो टीम यशस्वीच्या मनीषा यांना. 14 चेंडूत 21 धावा, 19 धावा आणि 1 ओव्हर 8 रन आणि पुन्हा 2 विकेट त्यांनी पटकावले. म्हणजे एक अष्टपैलू कामगिरी केली आहे मनीषा यांनी. तर या मनीषाजी आपल्याला सामनावीराचा पुरस्कार व्यासपीठावरती दिला जाईल आणि सोबतच यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल सुद्धा केला जाणार आहे. टीम यशस्वी आणि स्मॅशर्स दोन्ही टीमच्या कर्णधारांनी लगेच स्टेजवर यायचंय.